नमस्कार डॉक्टर. कसे नमस्कार आहात? नमस्कार. काय कसे आहात? नाही आतापर्यंत बरा होतो, पण ही इंद्रदेवांची लुडबुड मला अजिबात खपलेली नाहीये. अरे असाल तुम्ही संसार नियंते, सो व्हॉट? जाऊ द्या ना, आणि किमान आपला प्रयोग तर होईल. नाही हं, भक्ती. जर ही शासनाची लुडबुड होत असेल तर माझाही याला स्पष्ट विरोध आहे. सुलभा, आपण भाग्यवान आहोत. आपल्या काळी नाटकं फक्त प्रेक्षकांच्या मर्जीने चालायची. पण आपल्या काळातही तेंडुलकरांच्या सखाराम बाइंडरवर बॅन आणलाच होता की. अगे शासन करते कोणीही असोत, कला ही समाजाचा आवाज असते. एकदा तो दाबला गेला की संपूर्ण समाजाला गुलाम बनवायला वेळ लागत नाही. सुलभा, तुझ्या नाटक आणि टेलिव्हिजनवरच्या आई आणि सासूच्या मवाळ भूमिका बघून कोणालाही पटणार नाही हा. इतकी पेटू शकतेस तू. खरंच आहे. अगं असं काय करतेस? हा बॅन लागला तेव्हा मीच नव्हते का करत, सखाराम? आय विटनेस आहे मी त्या सगळ्या प्रसंगाची. तुम्हाला सांगते, मी, कमलाकर, लालन आणि निळूभाऊ असे पेटून उठलो होतो. आम्ही म्हटलंही होतं तेंडुलकरांना, जेलमध्ये जावं लागलं तरीही चालेल, पण आपण करूयात सखारामचे प्रयोग. पण मग आमच्या सेफ्टीचा विचार करून थांबवले तेंडुलकरांनी प्रयोग. सुलभा, माझ्या स्वभावात अजिबात नाही, तरीही अदबीने सांगतो, तुझ्यासारखी माणसं होती ना, म्हणूनच मराठी रंगभूमी आणि तिची अभिव्यक्ती टिकली बघ. नांदीनंतर पडदा उघडला तेव्हा मी तुडुंब भरलेला होतो. हजारो रंगीबेरंगी शब्दांनी, शरीरभर रोरावणाऱ्या असंख्य आविर्भावांनी, भीतींनी, आशांनी, अपेक्षांनी. आता भरतवाक्य संपल्यावर मी उभा आहे, प्रयाणाची तयारी करत रंगमंचावर एकटा, समोरच्या प्रेक्षालयाप्रमाणेच संपूर्ण रिकाम. मी उच्चारलेले काही शब्द अजूनही प्रेक्षालयातील धूसर मंद प्रकाशित हवेवर पिंजारलेल्या कापसासारखे तरंगत आहेत. माझे काही आविर्भाव रिकाम्या खुर्च्यांच्या हातांना पिलगून बसले. मी निर्माण केलेले हर्ष विमर्शाचे क्षण पावसाने फांद्यांवर ठेवलेल्या थेंबांसारखे भिंतीच्या कोपऱ्यावर थरथरतायत अजूनही. हा एक दिलासा माझ्या रीतेपणाला. नाटक संपल्याची घंतती आहेच. नाटक नव्हे, 3 तासाचे अर्करूप अस्तित्व संपले. पण ते संपले आहे ते फक्त इथे, माझ्याजवळ. माझ्या त्या अस्तित्वाच्या कणिका घेऊन हजार प्रेक्षक घरी गेले. मी एक होतो, तो अंशांशाने हजारोंच्या जीवनात, कदाचित स्मरणात सुद्धा वाटला गेला. मी मराठी, झी मराठी.